अथ चतुर्थोऽध्यायः। उद्धव उवाच अथ ते तदनुज्ञाता भुक्त्वा पीत्वा च वारुणीं तया विभ्रंशतज्ञाना दुरुक्तैर्मर्मपस्पृशुः। उद्धवाची आणि विदुराची गाठ पडल्यानंतर द्वारकेमध्ये काय झालं याचा वृत्तांत उद्धव सांगतोय. उद्धव म्हणाला की सगळेजण प्रभास तीर्थक्षेत्रावर गेले, द्वारका सोडली. कारण समुद्र द्वारका बुडवणार आहे असं भगवंतांनी सांगितलं. आणि मग सगळे प्रभास तीर्थावर आले. करायचा तो देवदेव केला. भोजनही ब्राह्मणाला दिलं, स्वतः भोजन केलं आणि दारू प्याले. कारण बुद्धी भ्रष्ट झाली होती. पंढरपूरला आल्यावर सुद्धा दारू पिणारे वारकरी आहेत. ते वारकरी नाहीत, त्यांना वारकरी म्हणणं वारकरी शब्दाचा अपमान आहे. तरी दारूबंदी असते वारीत. सगळ्यांनी आंदोलन केल्यामुळं त्या 4 दिवसात दारूची आणि मांसाची दुकानं बंद असतात, पण चोरून चालूच असतं. तसं या सगळ्या यादवांनी वारुणी नावाचं मद्य प्याले. त्यांचा विवेक नष्ट झाला. एकमेकाशी बोलायला लागले. बोलाचाली झाली, भांडण सुरू झालं. दारूनी त्यांची बुद्धी इतकी बिघडली होती की एकमेकांमध्ये मारामारी करू लागली. वेळूच्या बेटामध्ये वारा शिरल्यावर वेळू एकमेकावर घासतात, तसे यादव एकमेकावर घासायला लागले, मारामाऱ्या करायला लागली. घासल्यावर वेळूतून अग्नी निर्माण होतो आणि तो वेळूच्या बनाला जाळून राख करतो. तसं यादवांच्या भांडणातून वैराग्नी निर्माण झाला आणि ते सूर्यास्तापर्यंत मारामारी करू लागले. तो मायेचा परिणाम भगवंतांनी पाहिला. सरस्वती नदीच्या पाण्याने आचमन केलं आणि एका झाडाजवळ जाऊन बसले. खरं म्हणजे भगवंताला हे टाळणं शक्य होतं, पण नाही टाळलं. कारण कालगती आहे, ती टाळायची नसती. कारण आपण गेल्यानंतर निजधामाला हे यादवांचं कुळ बलाढ्य आहे, सगळ्यांना भक्ष्य करून टाकेल. हे संपवलं पाहिजे. स्वजनाला सुद्धा संपवलं. अहो, त्यातून ते झापा शिल्लक राहिले. त्याची आज सगळे बिहार, उत्तर प्रदेश इथले यादव आजही सगळ्यात जास्त गुन्हेगारी बिहारमध्ये यादवांची. सगळे राहिले असतं काय झालं असतं? देशच खाऊन टाकला असता. म्हणून भगवंतांनी हे संपवले, हेच बरं केलं. शरणागताचं दुःख करणाऱ्या भगवंतांनी आपल्या कुलाचा संहार करावा असं ठरवलं होतं. उद्धवाला जवळ बोलावलं आणि सांगितलं, मी यादवांचा संहार करणार आहे, तू बद्रिकाश्रमाला निघून जा. विदुरा, भगवंताच्या बोलण्याचा आशय मला जरी समजला होता तरी मला कृष्णाच्या चरणाचा वियोग सहन होईना. म्हणून मी त्यांच्या पाठोपाठ प्रभास क्षेत्राला गेलो. तिथे परमसुंदर प्रभू आमचे भगवान श्रीकृष्ण सरस्वती नदीच्या काठावर झाडाखाली एकटेच बसले होते. श्यामावदातं विरजं प्रशांतारुणलोचनं दोर्भिश्चतुर्भिर्विदितं पीतकौशाम्बरेण च वाम उरावधिश्रित्य दक्षिणाङ्घ्रिसरोरुहं
अपाश्रितार्भकाश्वत्थम अकृशम त्यक्तपिप्पलम. भगवान पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. अश्वत्थ दिव्य विशुद्ध सत्वमय असं शरीर, श्यामलवर्ण, शांत भाव असलेले सुंदर तेजस्वी डोळे, आता 4 हाताचं रूप धारण केलं, रेशमी पितांबर. ही सगळी चिन्ह पाहून लांबूनच ओळखलं भगवान बसले आहेत. छोट्याशा पिंपळाला टेकून डाव्या मांडीवर उजवं चरणकमल ठेवून बसले होते. खाण्यापिण्याचा त्याग केला तरी सुद्धा मुखावर आनंद होता. त्यावेळी व्यासांचे प्रिय मित्र परम भागवत मैत्रेय ऋषी आनंदाने विहार करत करत तिथे येऊन पोचले. मैत्रेय ऋषी भगवंताचे अत्यंत लाडके भक्त, आनंद आणि भक्तिभावामुळे सदैव विनम्र. त्यांना पाहिल्यावर भगवंताला आनंद झाला. म्हणजे ऐकायला दुसरा श्रोता आला, एक उद्धव आणि दुसरे मैत्रेय ऋषी. भगवान म्हणाले, उद्धवा, तुझं मनोगत मी जाणतो, कारण तुला माझ्याबरोबर यायचं आहे निजधामाला, ते नको आहे, तुला नेणार नाही म्हणजे मी. का? कोणालाही अत्यंत दुर्लभ असलेलं साधन मी तुला सांगतो आहे. उद्धवा, मागच्या जन्मी तू वसू होतास. विश्वाची रचना करणारे प्रजापती आणि वसू यांनी केलेल्या यज्ञामध्ये तू माझी आराधना केली होतीस, म्हणून या जन्मी माझा प्रिय सखा झालास. उद्धवा, या जगातला तुझा हा शेवटचा जन्म आहे. या जन्मात तू माझा अनुग्रह प्राप्त करून घेतला आहेस. अनन्य भक्तीमुळं मी निजधामाला जाताना तुझी माझी एकांतामध्ये भेट झाली, माझं दर्शन झालं. ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून तुला मी ज्ञान सांगणार आहे. शेवटला उपदेश उद्धवाला केलाय आणि तो उपदेश पुढे आहे 11 स्कंदामध्ये विस्तृत आहे. पद्मकल्पाच्या आरंभी नाभिकमळावर बसलेल्या ब्रह्मदेवाला मी जो उपदेश केला होता तो तुला करणार आहे. ते दिव्य ज्ञान तुला मी देणार आहे. विदुरा, हा संवाद विदुर आणि उद्धवाचा चाललेला आहे. उद्धव विदुराला सांगतोय, प्रत्येक क्षणी माझ्यावर परमपुरुषाच्या कृपेचा वर्षाव होत होता. भगवंताच्या शब्दांनी माझं अंग रोमांचित झालं, वाणी सद्गदित झाली, डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. मी म्हणालो, स्वामी, आपली सेवा करणाराला जगात अर्थ, काम, मोक्ष यापैकी काही दुर्लभ नाही, पण मला कशाचीही इच्छा नाही. मी तर आपल्या चरणकमलाला सोडून जाऊ इच्छित नाही. हे प्रभो, आपण निस्पृह म्हणजे निरीच्छ, निरीच्छ असून कर्म करता, अजन्मासून जन्म घेता, कालरूप असून शत्रूच्या भीतीने पळून जाऊन द्वारकेच्या किल्ल्यात लपून बसता, आत्मारामामध्ये रममाण होणारे 16,000 स्त्रियासह आपण रममाण होता.
म्हणजे आपलं सगळं शरीर असं सगळं चरित्र आहे ते विचित्र आहे. ते जाणण्याकरता विद्वानांची बुद्धी सुद्धा संभ्रमित होते. पण देवा, आपल्या स्वरूपाचं ज्ञान अतिशय अवघड आहे. आणि ते मला बोलावून माझ्यासारख्या भोळ्या बाबड्या मनुष्याला मला प्रश्न विचारता, तुमचं ज्ञान मला करायचं आहे काय देवा? तुझी लीला मला भक्ती पाहिजे. स्वामी, आपलं जे गूढ रहस्य प्रगट करणारं श्रेष्ठ समग्र ज्ञान आहे, आपण जे ब्रह्मदेवाला सांगितलं, ते समजण्याला मी योग्य असेन तर मला सांगावं. त्या योगे मी संसार दुःखातून पार जाईन. उद्धव म्हणतो, विदुरा, माझ्या हृदयातील भाव याप्रमाणे मी भगवंताला सांगितले. त्या भगवान श्रीकृष्णाने मला परमस्थितीचा उपदेश केला. श्रीकृष्णाकडून आत्मतत्व समजावून घेण्याचे साधन मी ऐकले. प्रभुचरणाला वंदन केलं, प्रदक्षिणा घातली आणि इथे आलो. भगवंताच्या विरहाने माझं चित्त व्याकुळ झालेलं आहे. विदुरा, भगवंताचं दर्शन झाल्यामुळे मला सुरुवातीला आनंद झाला होता, पण आता विरह झाल्यामुळे मला दुःख व्हायला लागले. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे मी बद्रिकाश्रमाला चाललो आहे. तिथे नर आणि नारायण 2 ऋषी आहेत. जगावर कृपा करण्याकरता ते कठीण तपश्चर्या करतायत. तपश्चर्येचा आदर्श आहे नर आणि नारायण. शुकाचार्य म्हणतात, उद्धवाच्या तोंडून पांडवाचा, कौरवाचा सगळ्याचा नाश झाला. पांडवाचा व्हायचा होता अजून. कौरवाचा नाश झाला, यादवांचा नाश झाला, हा वृत्तांत ऐकला. विदुराला शोक झाला खूप. कारण कौरवांनी ऐकलं नाही, सांगून ऐकलं नाही. कुलनाश होणार आहे सांगितलं होतं. आपल्या बंधूबद्दल त्यांना शोक झाला, पण उद्धवानी केलेल्या ज्ञानामुळे तो शोक शांत झाला. भगवान श्रीकृष्णाच्या परिवारातील प्रमुख महाभागवत म्हणजे उद्धव. उद्धवाची योग्यता अशी आहे, एका ठिकाणी म्हटलंय याच अध्यायामध्ये पुढे, की भगवान श्रीकृष्णापेक्षा उद्धव अणुमात्र सुद्धा कमी नव्हता. भगवंताच्या योग्यतेचाच होता असं म्हटलंय. इतकी उद्धवाची योग्यता आहे. म्हणून भगवंतांनी आज्ञा दिल्याप्रमाणे तो बद्रिकाश्रमाकडे जायला निघाला. त्या विदुराने पुन्हा हात जोडले. उद्धवा, योगेश्वर भगवान श्रीकृष्णाने तुला जे गूढ ज्ञान सांगितलं ते आम्हाला सांग ना. कारण भगवंताचे सेवक त्या ज्ञानाकरताच असुसलेले असतात. उद्धव म्हणाला, उद्धव उवाच ननु ते तत्त्वसंराज्य ऋषिः कौशारवोऽन्ति मे साक्षात् भगवतादिष्टो मर्त्यलोकं जिहांसया. हे तत्वज्ञान सांगण्याकरता तुला मैत्रेयाची सेवा करावी लागेल. कारण विदुराची गाठ पडल्यावर हे ज्ञान तू विदुराला सांग असं माझ्या देखत सांगितलेलं आहे. तुला ज्ञान करायची आज्ञा कोणाला झाली आहे? मैत्रेय ऋषीला झाली, मला नाही. उद्धव म्हणतो, विदुरा,
निजधामाला जाताना भगवंतानी तुझी आठवण काढली होती. काय भाग्य आहे, काय योग्यता आहे. मुलाची, पत्नीची, यादवांची कोणाची आठवण काढली नाही. उद्धवा, हे ज्ञान ऐकायला विदुर पाहिजे होता रे. मग मैत्रेय ऋषीला आज्ञा केली, तुझी आणि विदुराची जेव्हा गाठ पडेल तेव्हा हे ज्ञान तू विदुराला सांग. म्हणजे शेवटी भगवान निजधामाला जाताना त्यांचं जे ज्ञान आहे तिघाला मिळालं, दोघाला प्रत्यक्ष मिळालं, मैत्रेय ऋषी आणि उद्धवाला. आणि मैत्रेय ऋषीच्या मुखातून विदुराला मिळालं. म्हणून उद्धव म्हणतो की तुला मैत्रेय ऋषी ते ज्ञान सांगतील आणि माझ्या देखत ही आज्ञा भगवंतानी मैत्रेय ऋषीला केलेली आहे. श्री शुक उवाच इति सह विदुरेण विश्वमूर्तेर् गुणकथया सुधया प्लावितोरुतापः क्षणमिव पुलिनेयमस्वसुसाम् समुषित औपगविर्निशाम् ततोगात्. विदुराबरोबरच्या संभाषणामध्ये भगवान श्रीकृष्णाच्या गुणाची कथा सगळी उद्धवानी सांगितली आणि सांगितल्यामुळे भगवंताच्या वियोगाचं दुःख कमी झालं. दोघांनी यमुना तीरावर ती रात्र काढली. रात्रभर श्रीकृष्णाच्या आठवणी चालल्या होत्या. एका क्षणासारखी ती रात्र वाटली, निघून गेली. प्रातःकाल झाला, उद्धव निघून गेला. तेव्हा परीक्षितीने शुकाचार्यांना विचारलं, भगवान, सगळं यादववंश नष्ट झाला होता, श्रीहरी निजधामाला गेले, मग त्यातून उद्धव कसे वाचले? तोही यादवच होता ना. त्या शुकदेव म्हणाले, ब्राह्मणांनी दिलेल्या शापामुळे यादवांचा नाश झाला, पण तो भगवंतानीच केला त्या निमित्ताने. कारण का? निजधामाला जाताना भगवंतानी असा विचार केला की मी निघून गेल्यावर माझं जे ज्ञान आहे तो कोण जगाला सांगणार? हा उद्धवच सांगेल. हा अत्यंत संयमशील आहे, ज्ञान ग्रहण करण्याला योग्य अधिकारी आहे. आणि इथं म्हटलंय, नोद्धवोन्वपि मन्यूनो यद्गुणैर्नादित प्रभु अतो मद्वयुनं लोकम ग्राहयन्निह तिष्ठतु. भगवान म्हणताय की उद्धव माझ्यापेक्षा अणुमात्र सुद्धा कमी नाही. दुसरं कोणी नाही, भगवंताने म्हटलंय. उद्धव योग्यतेमध्ये माझ्या इतकाच आहे, अणुमात्र कमी नाही. उद्धवाची योग्यता पहा. विषयामुळे तो कधीही विचलित झाला नाही. म्हणून माझं ज्ञान जगाला शिकवण्याकरता मी त्याला येथे ठेवून जात आहे. उद्धव का वाचला? भगवंतानी सांगितलेलं ज्ञान जगाला देण्याकरता उद्धवाला ठेवलं. वेदाचे मूळ कारण असलेल्या श्रीकृष्णाची आज्ञा झाल्यावर उद्धव बद्रिकाश्रमामध्ये जाऊन समाधी योगाने भगवंताची आराधना करू लागला. भगवान ज्या लीलेने प्रगट झाले होते त्याच लीलेने अदृश्य झाले. परमभागवत असलेल्या उद्धवाच्या तोंडून भगवंताची कथा आणि लीला ऐकल्या. उद्धवाच्या तोंडून विदुराने ऐकल्या.
आणि तो अतिशय प्रेमविव्हल झाला आणि अश्रू ढाळू लागला. त्यानंतर भरतश्रेष्ठ सिद्ध विदुर, भरत म्हणजे भरतवंशी, पांडव भरतवंशी आहेत म्हणून त्यांना भरत म्हटलंय आणि म्हणून आपल्या देशाचं नाव भारत आहे. विदुर यमुना तटावरून निघाला आणि गंगेच्या किनाऱ्यावर पोचला. तिथे मैत्रेय ऋषी राहत होते आणि तिथे दोघांची भेट झाली. शुकाचार्य म्हणतात, श्री शुक उवाच द्वारिद्युनद्या ऋषभकुरूणां मैत्रेयमासीनमगाधबोधम् क्षत्योपसृत्याच्युतभावशुद्धः पप्रच्छ सौशल्यगुणाभितृप्तः. हरिद्वारला मैत्रेय ऋषी राहत होते. तिथे भगवत भक्तीनं अंतःकरण शुद्ध झालेला विदुर गेला. दोन प्रियभक्ताची भेट झाली. अंतःकरण भरून आलं आणि मग विदुराने मैत्रेयाला प्रश्न केला आणि त्या प्रश्नाच्या उत्तरातून हे दिव्य ज्ञान दिलं. विदुर उवाच सुखाय कर्माणि करोति लोको न तैः सुखं वान्यदुपारमं वा विन्देत भूयस्तत एव दुःखं यदत्र युक्तं भगवान वदेन्नः. विदुर म्हणाला मैत्रेय ऋषीला, भगवान, संसारी लोक सगळे सुखप्राप्तीकरता कर्म करतात, पण सुख मिळतं का? दुःख दूर होतं का? नाही. उलट कर्म केल्यामुळे दुःख वाढतच राहतं. म्हणून त्याविषयी मला योग्य काय अयोग्य काय, म्हणजे कोणतं कर्म योग्य कोणतं कर्म अयोग्य हे कृपा करून सांगावं. जगाचा नियम सांगितलाय की सगळी माणसं कर्म कशा करता करतात? सुख मिळावं म्हणून. पैसे कशाला मिळवायचे? सुख मिळावं म्हणून. लग्न कशाला करायचं? सुख मिळावं म्हणून. मुलं बाळं कशाला हवीत? सुख मिळावं म्हणून. पण सुख मिळतं का? उलट यातून दुःखच प्राप्त होतं. संसार करायला लागला की संसारामध्ये सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. आणि संसार दुःखमयच आहे, पण आपण सुखाकरता करतो ना, पण मिळत नाही सुख. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, सगळ्या बाजूने विस्तूच आहे इंगळ. म्हणून कर्म कोणतं करावं की ज्याच्यापासून सुख प्राप्त होईल. आपल्या दुर्भाग्यामुळे जे लोक भगवान श्रीकृष्णापासून दूर असतात, अधर्माचं पालन करतात, ते दुःखीच आहेत. आणि अशावर कृपा करण्याकरता आपल्यासारखे भगवत भक्त पृथ्वीवर संचार करतात. म्हणून हे साधूतल्या शिरोमणी मैत्रेयाला म्हटले, विदुर म्हणताय, आपण मला शांती देणाऱ्या अशा साधनाचा उपदेश करा की ज्यामुळे भक्तीनं पवित्र झालेल्या हृदयामध्ये भगवान प्रगट होईल, प्रत्यक्ष अनुभव मला मिळेल. त्रैलोक्याचे नियंते आणि पूर्णपणे स्वतंत्र असे भगवान अवतार घेऊन लीला करतात, अकर्ता असून कर्म करतात, सृष्टीची रचना करतात, संरक्षण करतात, शेवटी त्या सृष्टीमध्ये प्रलय करून ती सृष्टी नष्ट करतात, योगमायेनं निद्रिस्त होतात. ब्राह्मण, गायी आणि देवता यांचं कल्याण करण्याकरता अवतार घेतात, लीलेनं कर्म करतात, ते आम्हाला सांगावं.
भगवंताच्या लीलामृताचं कितीही पान केलं तरी मन तृप्त होत नाही. भगवंतानी हे जग कसं निर्माण केलं, विश्वाची रचना कशी केली, हे ऐकण्याची माझी इच्छा आहे. तीर्थरूप श्रीहरीचं गुण कितीही ऐकले तरी तृप्ती होत नाही. नारदासारखे महात्मे आपल्यासारख्या साधूच्या समाजामध्ये त्यांचे गुण गातात. भगवंताचे गुण जेव्हा कानातून आत प्रविष्ट होतात तेव्हा माणसाची गृहस्थ धर्माची आसक्ती नष्ट होते. आपले मित्र व्यास, मुनिवर व्यास यांनी भगवंताच्या गुणाचं वर्णन करण्याच्या इच्छेनं महाभारत रचलं. त्यांनी त्यामध्ये विषय सुखाचा उल्लेख करीत मनुष्याची बुद्धी भगवंताकडे आकर्षित केली. पण भगवंताच्या गुणाचं गायन केलं नाही म्हणून त्यांना सुद्धा शांती लाभली नाही. महाभारत लिहून शांतता मिळाली नाही. जे लोक आपल्या पूर्वजन्मीच्या पापामुळे भगवत कथेला विन्मुख असतात त्यांच्याबद्दल मला वाईट वाटतं. म्हणजे भगवंताची कथा ऐकायची इच्छा होणं याला सुद्धा अनेक जन्माचं पुण्य लागतं. लक्षावधी माणसं आहेत, कथा ऐकणारी माणसं किती, बुद्धीच होत नाही ना. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धये, गीतेमध्ये 9व्या अध्यायात म्हटलंय. हजारो माणसामध्ये एखादा मनुष्य प्रयत्न करतो देव भेटावा, प्रयत्न करतो. म्हणजे कथेला जातो, नामस्मरण करतो, तीर्थयात्रा करतो, साधूच्या संगतीमध्ये जातो, प्रयत्न करतो. यततामपि सिद्धानाम, अशा प्रयत्न करणाऱ्या हजारो माणसामध्ये कश्चिन माम वेत्ति तत्वतः, एखादा मनुष्य मला जाणू शकतो. इथं काय लगेच डोळे मिटले की समाधी लागली पाहिजे, शक्य आहे का? अनेक जन्म पुण्य करावं तेव्हा ते प्राप्त होतं. एखाद्याला ढोंग करणारे पुष्कळ आहेत, कुंडलिनी जागृत करणारे पंथ निघालेत. ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचा, म्हणजे ते किती अवघड आहे आणि सांगता येते किती खोटं आणि बोवाबाजी आहे हे तुमच्या लक्षात येईल. अवघड आहे. बुद्धी होणं अवघड आहे. प्रत्यक्ष परमेश्वर भेटणं तर लांबच राहिलं. म्हणून आपण मला भगवंताचे गुण सांगा. आपले परममित्र मुनिवर व्यास यांनी सुद्धा भगवंताची कथा वर्णन केलेली आहे, गुणवर्णन केलेले आहेत. म्हणून मैत्रेय मुनी, आपण दीनांच्यावर कृपा करणारे आहात. भुंगा सदा फुलातनं मध काढून घेतो, तसं त्या कथेतून मध काढून घेऊन मला सांगा, निवडक कथा सांगा. भगवंतानी संसाराची उत्पत्ती, स्थिती आणि लय करण्याकरता अनेक अवतार घेतले, त्या सगळ्या लीला मला सांगा. असा मैत्रेयाला प्रश्न केला विदुरानी. शुकाचार्य म्हणतात, आणि ती कथा शुकाचार्य परीक्षितेला सांगतायत. म्हणून शुकाचार्य परीक्षितेला म्हणाले, स एवं भगवान पृष्टः क्षत्राकौशारविर्मुनिः पुंसां निःश्रेयसार्थेन तमाह बहुमानयन. शुकदेव म्हणतात की जीवाचं कल्याण होण्याकरता विदुराने हा प्रश्न केला.
तेव्हा मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयानी, म्हणजे मैत्रेयांना भगवान शब्द लावला आहे. श्रेष्ठता बघा त्यांची किती आहे. भगवंताने मुनिश्रेष्ठ भगवान मैत्रेयानी विदुराची प्रशंसा केली चांगला प्रश्न विचारल्याबद्दल. मैत्रेय उवाच साधु पृष्ठं त्वया साधो लोकान् साध्वनुगृह्णता कीर्तिं मितन्वता लोके आत्मनो धोक्षजात्मनः. मैत्रेय ऋषी म्हणतात, विदुरा, सर्व जीवावर अनुग्रह करण्याकरता आपण चांगला प्रश्न केलात. कारण आपलं चित्त नेहमी भगवंताच्या चरणी लागलेलं आहे, म्हणून तुमची कीर्ती सर्वत्र पसरली आहे. तू हा प्रश्न विचारावा अशात आश्चर्य काही नाही. का? नैतच्चित्रं त्वयि क्षत्तर्बादरायण वीर्यजे गृहीतोऽनन्यभावेन यत्त्वया हरिरीश्वरः. तू व्यासाचा पुत्र आहेस, दासीपुत्र आहे, पण व्यासापासून जन्माला आलेला आहे. म्हणून तुला अनन्यभावाने भगवंताची लीला विचारावी असं वाटलं, यात आश्चर्य काही नाही. तू प्रजेला शासन करणारा भगवान यम आहेस. विदुर हा यमराज आहे. मांडव्य ऋषीच्या शापामुळे तू दासीच्या गर्भातून व्यासापासून जन्माला आलास. ती कथा मागे सांगितली की मांडव्य ऋषीला काही कारण नसताना सुळावर दिलं. त्यांनी यमाला जाब विचारला, हे का केलंस? यम म्हणाला, मागच्या जन्मामध्ये एका किड्याला तू टोचत होतस काडीनं, दर्भानी. मग एवढ्या क्षुद्र पापा करता एवढी मोठी शिक्षा? यम म्हणाला, आम्ही तुम्हाला कुठे दिले सोळावर? सूळ तुमच्या अंगाला नुसतं टोचवलंच आहे, मी बाकी काय केले? तरी म्हणलेस क्षुद्र पापा करता मला मोठी शिक्षा दिली, म्हणून तू शाप देण्याला योग्य आहेस. तू शूद्र योनीत जन्माला जाशील. आणि म्हणून तो दासीपुत्र म्हणून जन्माला आला. विदुरा, तू भगवंताला आणि भक्तांना नेहमीच प्रिय आहेस. अरे, निजधामाला जाताना भगवंतानी तुला ज्ञानोपदेश करण्याची मला आज्ञा केली. केवढं भाग्य तुझं. इहलोक सोडून जाताना भगवंतानी तुझी आठवण केली. केवढं भाग्य तुझं. म्हणून तुला मी ते दिव्य ज्ञान, जगाची उत्पत्ती, स्थिती, लय हे क्रमशः तुला सांगतो, ऐक म्हणते. सृष्टी रचनेच्या पूर्वी विश्व म्हणजे फक्त परमात्माच होता, बाकी काही नव्हतं. एकमेव परमात्मा होता. त्याला माया आवरण्याची इच्छा झाली आणि त्यांनी सृष्टी निर्माण केली. आपल्याच अद्वितीय रूपाने ते प्रकाशित होत होते. नंतर त्यांनी माया निर्माण केली जग निर्माण करण्याकरता. आणि विदुरा, या मायेच्या द्वारा भगवंतानी सृष्टी निर्माण केली. एखादी गोष्ट निर्माण करायची म्हणल्यावर कोणीतरी निर्माण करणारा लागतो का नाही? नंतर कालशक्ती निर्माण केली. त्या कालशक्तीमुळं त्रिगुणात्मक मायेचा क्षोभ झाला आणि चिन्मय परमात्म्यांनी त्यामध्ये आपलं बीज ठेवलं आणि सृष्टीच्या उत्पत्तीला प्रारंभ झाला. पहिला भगवान, त्याला इच्छा झाली की आपण एकम सत विप्रा बहुधा वदंती, एक सत आहे पण
विद्वान लोक त्याला अनेक शब्दांनी बोलतात. तो एक जो सतरूप परमेश्वर आहे त्याला आपण अनेक व्हावाची इच्छा झाली म्हणून त्यांनी मायाशक्तीचा स्वीकार केला. माया म्हणजे खोटं नाही. सशाचं शिंग हे खोटं आहे, कारण सशाला शिंग असतच नाही म्हणून ते खोटं आहे. तसं जग खोटं नाही आहे, भासमान आहे. दृष्टी बदलली की जग बदलतं. ब्रह्मज्ञानी झाला की जगामध्ये सगळीकडे त्याला ब्रह्मच दिसतं आणि कामी पुरुषाला सगळीकडे भोगच दिसतात. दृष्टी तशी सृष्टी. पहिल्यांदा त्यांनी मायेपासून त्यांनी महत्तत्व निर्माण झालं. त्यातून ते विकृत झाल्यानंतर अहंकाराची उत्पत्ती झाली. महत्तत्वापासून अहंकार निर्माण झाला. तो अहंकार सात्विक, राजस, तामस अशा 3 प्रकारचा झाला. सात्विक अहंकारापासून मन निर्माण झालं. त्यामुळे विषयाचं ज्ञान होतं. त्या इंद्रियाच्या अधिष्ठाता देवता उत्पन्न झाल्या. राजस अहंकारापासून ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय निर्माण झाली. तामस अहंकारापासून सूक्ष्मभूताचे कारण शब्द तन्मात्रा निर्माण झाल्या. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध. नंतर पंचमहाभूत निर्माण झाली. पृथ्वी, आकाश, वायू ही जी 5 महाभूत. हा विषय थोडा येऊन गेला पहिल्या स्कंदामध्ये. त्यानंतर आकाशातून काल, माया आणि स्पर्श तत्व निर्माण झालं. त्यातून विकृत झाल्यावर वायू निर्माण झाला. वायूने रूप तन्मात्रा निर्माण केली. त्यानंतर रसतन्मात्रा निर्माण झाली. त्यानंतर गंध निर्माण झाला. प्रत्येक महाभूताचा एक एक गुण आहे. पृथ्वीचा गुण आहे गंध. अशा तऱ्हेनं पंचमहाभूतापासून पुढे पंचतन्मात्रापासून ही सृष्टी निर्माण झाली. हे सगळे भगवंताचे अंश आहेत. पण या सगळ्यातून सुद्धा पाहिजे तशी सृष्टी निर्माण झाली नाही. म्हणून देव भगवंताकडे गेले आणि हात जोडून विनंती केली. परमात्म्याची प्रार्थना केली. नमामते देव पदारविंदम प्रपन्नतापोपशमातपत्रम यन्मूलकेतायतयोब्जसोरु संसार दुःखम बहिरुत्क्षिपंती. देवानी परमात्म्याची प्रार्थना केली. देवादिदेवा, आपल्या चरणकमलाला आम्ही वंदन करतो. शरण आलेल्या जीवाचे ताप दूर करणारे आपण आहात. आपला आश्रय केल्यावर संन्यासी लोक सुद्धा संसारातील दुःखांना फेकून देतात. हे जगदीश्वरा, या संसारामध्ये तापत्रयाने व्याकुळ झालेल्या जीवांना शांती मिळत नाही. आणि ते आपल्या चरणाचा आश्रय घेत नाहीत. भगवंता, त्याकरता आम्ही आपल्या पवित्र चरणकमलाचा आश्रय घेत आहोत. संसाराची उत्पत्ती, स्थिती याकरता आपण अवतार घेता. म्हणून आम्ही आपल्याला शरण आलो आहोत. देवा, इंद्रिय नेहमी विषयाकडे ओढतात. मन नेहमी बाहेर भटकत राहतो. आपल्या चरणकमलाचे, भक्ताचे सुद्धा दर्शन घेऊ शकत नाही. म्हणून हे देवा, आपल्या कथामृताचं पान केल्याने भक्ती उत्सव म्हणून येते आणि अंतःकरण निर्मळ होते. तेच वैराग्य, हेच या जगाचं सार आहे. आणि मग त्याला आत्मज्ञान प्राप्त होतं. भगवंता, सृष्टी रचनेच्या इच्छेनं आपण जेव्हा ब्रह्मांड निर्माण करता
तेव्हाच सर्व प्रकारची सृष्टी निर्माण होते ब्रह्मांडातून. कार्यरूप सृष्टी आपण निर्माण करता तेव्हा हे परमात्म्या ब्रह्मांडाच्या रचनेसाठी देव म्हणतायत आम्हाला क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती द्यावी. मैत्रेय ऋषी म्हणतात महत्त्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यामध्ये असमर्थ आहेत. म्हणून सर्व शक्तिमान भगवंतांनी कालशक्तीचा स्वीकार केला. सगळी तत्व एकत्र आली त्या चेतनाबाईनं. आता शरीराचे सगळे स्पेअर पार्ट मिळतात. हृदय सुद्धा वेगळं बसवता येतं आता. पण त्यामध्ये चैतन्य नसेल तर मग अजून मनुष्यासारखा मनुष्य विज्ञानाला करता आलेला नाही. यंत्र मानव रोबो निर्माण केलाय पण त्या रोबोला सुद्धा आज्ञा द्यावी लागते ना, अमक्या ठिकाणी जा. स्वतःची बुद्धी कुठे आहे रोबोला? मग ते निर्माण करण्याची शक्ती ही फक्त भगवंतामध्येच आहे. म्हणून तर आत्तापर्यंत मानवाला मानव निर्माण करता आला नाही. म्हणून परमेश्वराने एक तत्व निर्माण केलं काल. काल म्हणजे गती. आणि गतीने हे विश्व चाललेलं आहे ना. विश्व गतिमान आहे. पृथ्वी स्वतःभोवती फिरते. स्वतःभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते. सगळं जग गतिमान आहे. आपण म्हणतो ध्रुव तारा आढळ आहे पण तो सुद्धा गतिमान आहे. शाळेमध्ये शिकवलं जातं की ग्रह फिरतात आणि तारे अचल असतात. ते खोटंच आहे. तारे सुद्धा चल आहेत असं आपलं विज्ञान सांगतं. पण ध्रुवतारा चांदण्या सगळ्या जे तारे आहेत ते स्थिर का दिसतात? त्याचं कारण दिलंय शंकराचार्य. अतिदूरत्वात. अतिदूर असल्यामुळे ते स्थिर वाटतात. जगामध्ये स्थिर काहीही नाही. आणि कालशक्ती निर्माण केल्यामुळं जगाला गती आली. म्हणून काल निर्माण केला. कालशक्तीचा स्वीकार केला. त्यामुळं एकाच वेळी महत्त्व, अहंकार, पंचमहाभूत, पंचतन्मात्रा, मन, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय याच्यामध्ये गती निर्माण झाली. ते तत्व. आणि मग जीवाच्या निद्रित असलेल्या संचित कर्माला जागृत केलं. आणि क्रियाशक्तीनं जग हे क्रिया करू लागलं. आणि त्यातून मग विराट पुरुष निर्माण झाला. भगवंतानी जेव्हा अंशरूपाने त्यामध्ये प्रवेश केला तेव्हाच त्यातून विराट पुरुष निर्माण झाला. तो 1000 दिव्य वर्षपर्यंत तिथे राहिला. विराट पुरुष त्याच्या अंगप्रत्यंगातून ही सगळी सृष्टी निर्माण झाली. विराट पुरुषाचं प्रथम मुख निर्माण झालं. त्यामध्ये लोकपाल, अग्नी, वाक इंद्रिया हे सगळं प्रगट झालं. मुखातून तो बोलतो. नंतर टाळू उत्पन्न झाली. ती मध्ये लोकपाल वरुण याचा अंश रसनेंद्रियासह राहिला. त्या टाळूमुळं मुखातल्या जीव हा रसग्रहण करतो. नंतर त्याला 2 नाकपुड्या निर्माण झाल्या. दोन्ही अश्विनी कुमार त्यामध्ये प्रविष्ट झाले म्हणून त्याला वास घेता येऊ लागला. नंतर विराट पुरुषाला डोळे उत्पन्न झाले. त्यामध्ये सूर्याचा अंश प्रगट झाला आणि म्हणून विविध रूप त्याला दिसतात. त्यानंतर त्वचा निर्माण झाली. मनुष्य आईच्या उदरात येतो ना, ती या क्रमाने निर्माण होतं सगळं. त्वचा निर्माण झाली. त्यामध्ये वायू राहिला. त्यामुळे स्पर्शाचा अनुभव येतो. नंतर कान निर्माण झाले. त्यात दिशांनी आपला अंश टाकला आणि म्हणून जीवाला शब्दाचं ज्ञान होऊ लागलं. मग त्वचा निर्माण झाली. त्यामध्ये निळ्या औषधी म्हणजे वनस्पतीने आपला अंश टाकला आणि त्यामुळे त्याला त्वचेचा
स्पर्शाचा अनुभव येऊ लागला. त्यानंतर लिंग उत्पन्न झालं, त्यामुळे आनंदाचा अनुभव येऊ लागला. त्यानंतर गुदद्वार निर्माण झालं, त्यानंतर हात प्रगट झाले, त्यानंतर पाय प्रगट झाले आणि मग बुद्धी प्रगट झाली. इथे ब्रह्मदेवानी आपला अंश त्या बुद्धिशक्तीमध्ये ठेवला, म्हणून जीव जाणण्याजोगे विषय जाणतो, म्हणजे बुद्धीमुळे मनुष्य जाणतो. नंतर हृदय प्रगट झाले, त्या चंद्राने अंश टाकला आणि त्यामध्ये संकल्प विकल्प हे वर्ग, हे विकार निर्माण होतात. नंतर अहंकार निर्माण झाला, त्यामुळे जीवाला क्रियाशक्ती यात प्रवेश केल्यामुळे जीव कर्तव्य करू लागला. त्यामुळे चित्त प्रगट झाले. तिथे ब्रह्मदेव मना चेतनेसह राहिले आणि त्याला विज्ञान म्हणजे इहलोकाचं ज्ञान प्राप्त झालं. त्यानंतर विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्गलोक, पायापासून पृथ्वी, नाभीपासून आकाश हे निर्माण झाले. सत्वगुणाच्या अधिक्यामुळे देव निर्माण झाले, रजोगुणामुळे मनुष्य निर्माण झाला आणि तमोगुणामुळे रुद्र, भूत, प्रेत, पिशाच्य निर्माण झाले. मुखापासून वेद निर्माण झाले, त्यातून ब्राह्मण प्रगट झाले. ब्राह्मणापासून ब्राह्मण जातीमध्ये, म्हणून ब्राह्मण हे सर्व वर्णाचे गुरु आहेत. बाहूपासून क्षत्रिय निर्माण झाले, तो सर्व जगाचं संरक्षण करतो. दोन्ही मांड्यापासून वैश्य निर्माण झाले, ते कृषी, गोरक्ष आणि वाणिज्य करू लागले आणि सर्व धर्म व्यवस्थित चालण्याकरता. महत्वाचं, शूद्राला का निर्माण केलं? सर्व धर्म व्यवस्थित चालण्याकरता भगवंताच्या चरणापासून सेवावृत्ती प्रगट झाली आणि ती वृत्ती धारण करणारा शूद्र वर्ण प्रगट झाला. त्या शूद्राला महत्व किती दिलंय बघा. सर्व वर्ण व्यवस्थित चालण्याकरता शूद्र प्रगट झाले, एवढं शूद्राचं महत्व आहे. तेव्हा विदुरा हा विराट पुरुष हा भगवंताच्या योगमायेच्या प्रभावाला प्रगट करणारा आहे. तेव्हा हे सृष्टी निर्मितीचं ज्ञान हे गुरुमुखातून जसं मी ऐकलं तसं तुला सांगितलं. श्रीहरीच्या सर्व गुणांचं वर्णन करणं हाच त्याच्या वाणीचा मोठा लाभ आहे. भगवत कथाचं पान करणं हा कानाचा लाभ आहे. त्या तोंड कशाला दिलंय तर भगवंताचे गुणवर्णन करण्याकरता दिलेलं आहे. कान कशाला दिले आहेत तर भगवंताचं चरित्र किंवा लीला ऐकण्याकरता कान दिलेले आहेत. असा भगवंताचा अपार महिमा जाणावा. आदिकवी ब्रह्मदेवानी 1000 दिव्य वर्ष तप केलं आणि मग परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंताचा महिमा जाणला का नाही? त्याला कळलं नाही तर आपल्याला कुठलं कळायला? म्हणजेच भगवंताची माया मायावी लोकांना मोहित करणारी आहे. भगवंतांनाही आपल्या मायेचा थांगपत्ता लागला नाही तर अन्य लोकांना कसा लागेल? म्हणून हे जे तत्व आहे, यतो प्राप्य निवर्तन्त वाचस्य मनसा सह अहम चान्य इमे देवास्तस्मै भगवते नमः. वाणी आणि मन जिथे जाऊन माघारी फिरतात, अहंकाराचा अभिमानी रुद्र आणि इंद्रियाधिष्ठाती देवता यांना सुद्धा ज्याचा पार लागत नाही असा भगवान आहे. जिथून वाणी फरत फिरते म्हणजे काय? वाणीने त्याचं वर्णन करता येत नाही. मन आहे, परत मन सुद्धा पोचत नाही, कारण मन चंचल आहे. म्हणून ईश्वर काय आहे याचा पुरावा देता येत नाही, कारण पुरावा भौतिक वस्तूचा देता येतो. जे बुद्धीच्या पलीकडचं आहे त्याचा पुरावा देणार कसा? ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे त्यांनी सांगितलेला हाच पुरावा, ज्ञानोबांनी सांगितलेला हाच पुरावा आमचा.
शास्त्रज्ञांनी काय सांगितलं हे तुम्ही मानता का नाही? मग ज्ञानोबांनी तुकारामांनी सांगितले ते आम्ही मानतो, बिघड उडते, आमचे शास्त्रज्ञच आहेत. श्री शुक उवाच एवं ब्रुवाणं मैत्रेयं द्वैपायन सुतो बुधा प्रीणयन्यम भारत्या विदुर प्रत्यभाषत. मैत्रेय मुनीचं हे भाषण ऐकलं आणि बुद्धिमान व्यासपुत्र विदुरानी बुधा, द्वैपायन सुता म्हणजे व्यासाचा पुत्र आणि बुधा म्हणजे विद्वान बुद्धिमान, विदुरानी आपल्या वाणीनं प्रसन्न करीत विचारलं. कारण ज्यांना सांगायचं त्याला कळलं पाहिजे ना. मैत्रेय जे जे सांगत होते ते विदुराला कळत होतं आणि ते सांगितलेलं आमच्या डोक्यावरून जातंय म्हणून पुष्कळांना झोपा यायला लागले. तर विदुर उवाच ब्रह्मन् कथं भगवतः चिन्मात्रस्या विकारिणः लीलया चापि युज्येरन् निर्गुणस्य गुणाक्रियाः. विदुर म्हणाला मैत्रेयाला, ब्रह्मन भगवंत शुद्ध बोधस्वरूप निर्विकार निर्गुण आहेत. मग लीलेना का होईना पण गुण आणि क्रियाशी संबंध येतो कसा? बालकामध्ये कामना आणि दुसऱ्याबरोबर खेळण्याची इच्छा असते म्हणून तो खेळण्याचा प्रयत्न करतो. पण भगवंत स्वतः नित्यतृप्त आसक्तीरहित आहेत. मग क्रीडा करण्याची इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण कशी झाली? भगवंतानी आपल्या गुणमय मायेनं जगाची रचना केली आहे. मायेनं ते जगाचं पालन करतात, मायेच्या द्वारे संवाद पण करतील. पण ज्याच्या ज्ञानाचा काल किंवा अवस्थेमुळे आपोआप किंवा दुसऱ्या कोणत्याही निमित्ताने कधीच लोप होत नाही, त्या मायेबरोबर ईश्वराचा संयोग कसा झाला? भगवान जर कशातच अडकत नाही तर मायेत कशी अडकले? एका वाक्यात परमात्म तत्वाचा कशातही संबंध नाही. ते सर्व अविकारी, सर्वतंत्र, स्वतंत्र आहे. मग मायेशी संबंध आला कसा? भगवान अज्ञान संकटामध्ये मी पडल्यामुळे माझं मन खिन्न होत आहे, त्या माझा मोह दूर करा. शुकाचार्य म्हणाले, तत्वज्ञासू विदुराकडून प्रेरणा मिळालेल्या अहंकाररहित मैत्रेयानी भगवंताचं स्मरण करीत सुहास्यवदनाने त्याला उत्तर दिलं. भगवान म्हणतात, मैत्रेय म्हणतात, सेयं भगवतो माया यन्नयेन विरुध्यते ईश्वरस्य विमुक्तस्य कार्पण्यमुतबंधनम. जो आत्मा सर्वांचा स्वामी आहे आणि सर्वथा मुक्त स्वरूप आहे, त्याला बंधन प्राप्त झाले हे म्हणणं तर्कशुद्ध नाही. ही भगवंताची माया आहे. त्याला दृष्टांत दिलाय स्वप्नाचा. स्वप्न पाहणाराला स्वप्नात आपलं मस्तक छाटलं गेलं आहे असं वाटतं. अज्ञानाने त्या स्वप्नात खऱ्या वाटतात, पण जागं झाल्यावर ते खोटं हे कळतं. पण जोपर्यंत झोपेत आहे तोपर्यंत स्वप्न खरंच आहे ना. उठल्यावर खोटं आहे. म्हणून जोपर्यंत झोपले म्हणजे अज्ञानात आहे तोपर्यंत जग खरंच आहे. जागं झाल्यावर म्हणजे ज्ञान झाल्यावर मग ते मायेवी. जग हे माया कुणाला? ज्ञानी माणसाला. तुम्हाला आम्हाला ते खरंच आहे. ज्याप्रमाणे पाण्यावर उठणारी तरंग
चंद्राच्या प्रतिबिंबाला न उमटताही तसेच भासतात. आकाशातील चंद्रावर नाही. दुसरा दृष्टांत, पाण्यामध्ये चंद्राचं प्रतिबिंब पडतं आणि पाण्यावर लाटा येतात. मग त्या चंद्रबिंबावर लाटा आल्या सगळे दिसतात का नाही पाण्यात बघितल्यावर? पण चंद्रावर आहेत का? म्हणजे चंद्रबिंबावर होणाऱ्या लाटा ही माया आहे आणि मूळ चंद्रबिंब हा परब्रह्म आहे. हे दृष्टांत आहे, लक्षात ठेवा. अलीकडचा दृष्टांत जर द्यायचा झाला तर आगगाडीतून आपण जाताना झाडं पडलेली दिसतात. पळतोय कोण? माणूस. गाडी पळते, आपण पळतोय गाडीत बसल्यामुळं. पण दिसतंय काय? झाडं पडलेली. ही माया आहे. आणि आपण गाडीबरोबर पळतो, आपण त्यामध्ये बसून आपण वेगाने जातो आहोत, हे ज्ञान आहे. हे ज्ञान झाल्यावर मग झाडाचं पळणं खोटं आहे कळतं का नाही? तसं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जगत खोटं आहे कळतं. या जगामध्ये म्हटलंय, देहाभिमानी जीवांना देहाच्या मिथ्या धर्माची प्रचिती येते. जे मिथ्या आहे ते खरं वाटायला लागतं. नावेतून जाताना काठावरची झाडं मागे गेलेली दिसतात. आपण पुढे जातो म्हणून ते मागे झालेले दिसतं, म्हणजे तो भासत आहे की नाही? ही माया आहे. आणि हे 20व्या शतकामध्ये आईन्स्टाईनने सांगितलं की जे आपल्याकडे हजारो वर्षापूर्वी सांगितले. आता जगाला कळायला लागले. सगळं जग आता वेदांतापाशी येऊन थांबलंय. त्याच्यापुढे ज्ञान, माणसाची बुद्धी जातच नाहीये अजून तरी. जेव्हा इंद्रिय विषयापासून परावृत्त होतात आणि साक्षी असणाऱ्या परमात्म्यामध्ये निश्चल भावाने स्थिर होतात, तेव्हा गाढ झोपलेल्या मनुष्याप्रमाणे जीवाचे रागद्वेषादी क्लेश नाहीसे होतात. शरीराचं भान आहे म्हणून रागद्वेष आहेत. शरीराची ममताच गेली तर त्याला रागे नाही, द्वेषे नाहीत. म्हणून श्रीकृष्णाच्या गुणाचं वर्णन आणि श्रवण दुःखाच्या सर्व राशींना शांत करते. मग जर आमच्या हृदयामध्ये त्यांच्या चरणकमळ परागसेवनाविषयी प्रेम जागृत झालं तर काय विचारावं? त्या विदुर म्हणाला, भगवन, आपल्या संयुक्तिक वचनाच्या तलवारीने माझे संदेह छिन्न विछिन्न झाले आहेत आणि माझं चित्त भगवंताची स्वतंत्रता आणि जीवाची परतंत्रता या दोन्ही विषयामध्ये प्रवेश करू लागली आहे. जीवाला जे क्लेश जाणवतात त्याला आधार केवळ भगवंताची माया आहे. हे आपले म्हणणे बरोबर आहे की ते सर्व क्लेश मिथ्या आहेत, आधाररहित आहेत. कारण या विश्वाचे मूळ कारण मायेशिवाय दुसरं काहीही नाही. शरीरच ज्याचा, शरीर भावच ज्याचा सुटलाय त्याला क्लेश कसले आहेत? अहो, बधीरपणाचं इंजेक्शन दिलं, क्लेश आहेत का? क्लोरोफॉर्म दिला, क्लेश आहेत का? मग माया म्हणजे क्लोरोफॉर्म आहे, ज्ञान म्हणजे क्लोरोफॉर्म आहे. कारण क्लेश नाही ज्ञानामध्ये. पण जागेपणी जर